नाशिक महापालिकेमध्ये भाजपनं एक हाती सत्ता प्रस्थापित केली आहे। भाजपचा सर्वाधिक म्हणजे 72 जागांवर विजय मिळालेला आहे, तर शिवसेनेला 26 जागा मिळाल्या। शिवसेना युबीटीला 15 जागा मिळालेल्या आहेत। राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्यात, तर काँग्रेसला 3 जागा मिळाल्यात। अपक्ष एका ठिकाणी विजयी झालाय। भाजपनं अशा प्रकारे नाशिक आता एक हाती जिंकलेलं आहे। नाशिक महापालिकेत सुद्धा भाजपचाच आता भगवा असणार आहे। नाशिक महापालिकेत भाजपनं एक हाती सत्ता मिळवत 72 जागांवर विजय प्राप्त केलाय, तर शिवसेनेला 26 जागा मिळाल्यात आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 15 जागा मिळाल्यात। दोन्ही ठाकरे बंधूंनी या ठिकाणी संयुक्त सभा घेतली होती। आपल्या संयुक्त सभांची सुरुवात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधून केलेली होती। राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्यात आणि काँग्रेसला 3। भाजपनं अशा प्रकारे नाशिक एक हाती जिंकलेलं आहे। सर्वप्रथम मी सर्व मतदारांचे आभार व्यक्त करतो। सर्व नाशिककरांच्या या ठिकाणी मनापासून ऋण व्यक्त करतो की त्यांनी एवढ्या मोठ्या संख्येमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हे या ठिकाणी निवडून दिलेले आहेत। आता माझ्याकडे जो आकडा आलेला तो 72 आलेला आहे आणि 4-5 मिनिटांमध्ये आता डिक्लेअर होणार आहे। पण 76 उमेदवार हे आमचे निवडून आलेले आहेत। 76 नगरसेवक आज भारतीय जनता पक्षाचे या ठिकाणी आहेत। गेल्या वेळी 66 नगरसेवक होते, आता 10 पुन्हा वाढलेले आहेत। 76 ही संख्या या ठिकाणी झालेली आहे। एकंदरीतच नाशिकमधलं हे सगळं चित्र आणखी तपशीलवार जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्याबरोबर जोडले गेले थेट नाशिकमधून। योगेश, नाशिकमधलं आपण आत्ताच गिरीश महाजन यांची जी प्रतिक्रिया ऐकली, एकंदरीतच वेगळा आनंद दिसतोय। एक हाती सत्ता भाजपला मिळालेली, कशा पद्धतीने सगळं नाशिकमधलं आता चित्र दिसणार आहे? खरं आहे, नाशिकमध्ये एक हाती सत्ता ही भाजपला मिळालेली आहे। एकूण 72 जागा भाजपला मिळालेल्या आहेत। त्यामुळे शिंदे सेनेसोबत जाण्याची सुद्धा गरज या ठिकाणी राहिलेली नाही आणि शिंदे सेनेसुद्धा 30 जागांवर लिमिटेड राहिलेली, म्हणजे युती जी होती राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेची, ती दोघं मिळून त्यांना फक्त 30 जागा मिळाल्या। त्यामुळे पूर्णपणे हे महाजनांच्या नेतृत्वात साकारलं गेलं असं आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे। आणि स्वबळावरची जी भाषा पहिल्यापासून भाजपची होती ती भाजपनं या ठिकाणी सिद्ध करून दाखवली। फक्त 100+ जो नारा होता तो नारा या ठिकाणी भाजपला करता आला नाही, मात्र 72 जागांपर्यंतचं यश हे त्यांनी मिळवलेलं आहे। आपण जर बघितलं तर यात सर्वात उल्लेखनीय जी काही बाब होती ती म्हणजे कारागृहातून काही उमेदवारांनी या ठिकाणी निवडणूक लढवलेली होती। त्यामुळे हे कारागृहातले कैदी या ठिकाणी यशस्वी होऊ शकले नाहीत। मात्र जळगावमध्ये जर आपण बघितलं तर जळगावमध्ये ललित कोल्हे हे कारागृहातून त्यांनी निवडणूक लढवली होती, ते नाशिकमध्ये होते आणि ते त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत। त्यामुळे एक वेगळा जो प्रकार आहे तो आता आपल्याला महाराष्ट्रातल्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळायला सुरुवात झाली आहे। जळगावमध्ये सुद्धा भाजपनं तितकंच यश या ठिकाणी मिळवलेले। 47 जागांवर निवडणूक भाजपने लढवलेली होती आणि 47 उमेदवार त्या ठिकाणी निवडून आलेत। यामध्ये जर आपण बघितलं जळगावमध्ये आधीच 13 उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले होते। धुळ्यातली परिस्थिती पण आपण बघितली तर धुळ्यामध्ये सुद्धा भाजपनं पूर्णतः धुळं काबीज केलं असं म्हणायला हरकत नाही। 50 जागांवर त्या ठिकाणी भाजपने यशस्वीपणे जागा मिळवलेल्या आहेत। 55 जागांचा त्यांचा त्या ठिकाणी नारा होता, मात्र 50 पर्यंत ते सीमित झालेत। मात्र सत्ता सुद्धा त्या ठिकाणी त्यांची येते आणि उत्तर महाराष्ट्रातल्या सगळ्यात वेगळं म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकारणातला एक वेगळा पक्षाचा उदय म्हणजे तो मालेगावचा झालेला आहे। मालेगावमधून मालेगाव महापालिकेमध्ये रशीद शेख यांचा जो मुलगा होता आसिफ शेख याने तयार केलेली इस्लाम पार्टीला पूर्णपणे यश या ठिकाणी मिळालेलं आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही MIM आपल्याला या ठिकाणी अगदी पुढे दिसत होतं धुळ्यामध्ये मालेगावमध्ये, त्याला मात देणारा एक पक्ष या ठिकाणी उभा राहिला आहे आणि त्यांनी या ठिकाणी भरघोस असं यश मिळवलं आहे। त्यामुळे मालेगाव महापालिकेमध्ये आता आपण म्हणूया इस्लाम पक्ष आणि शिंदे सेना यांची सत्ता या ठिकाणी बसू शकेल। MIM सोबत ते युती करतात की नाही ते बघावं लागेल। मात्र एकूण जर आपण बघितलं उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजपने पूर्णपणे या ठिकाणी यश मिळवलंय आणि गिरीश महाजन यांची जी रणनीती होती ती या ठिकाणी यशस्वी झाल्याचं दिसून येतं। ठीक, योगेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशीलवार माहितीसाठी। पुन्हा वेळोवेळी चर्चा करूया, आणखी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।